मलिकवाड येथील जवान सुशीलकुमार खोत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आजी माजी सैनिकांसह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टीच्या वर्षावात अंत्ययात्रा। मलिकवाड तालुका चिकोडी येथील सुपुत्र व सैन्य दलातील जवान सुशीलकुमार बाबू खोत वय 43 यांच्यावर 16 मार्च शनिवार रोजी दुपारी 2 वाजता शासकीय इतमामात आजी माजी सैनिक जय हिंद असोसिएशनचे पदाधिकारी व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। सुशीलकुमार यांचे आसाममध्ये सेवेवर असताना निधन झाले होते। त्यांचे पार्थिव सकाळी विमानाने बेळगावपर्यंत आणि तेथून रस्त्याने रुग्णवाहिकेतून मलिकवाडला आणण्यात आले। गावात पार्थिव येताच नागरिकांनी अमर रहे सुशीलकुमार खोत अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। गावात पार्थिव दाखल होताच नागरिकांच्यातून अश्रू अनावर झाले। सुशीलकुमार या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये गेले 23 वर्ष सेवा बजावत सध्या हवालदार पदावर कार्यरत असताना मिसामारी कॅम्पमध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या सुशीलकुमारांचे पार्थिव शुक्रवारी दिनांक 15 रोजी आसाममधून बेळगाव नजीक असलेल्या सांब्रा विमानतळावर आलं। त्यानंतर तेथून रुग्णवाहिकेतून दुपारी 12 वाजता गावात दाखल होताच खोत कुटुंबियांनी हंबरडा फोडला। यावेळी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले होते। भावपूर्ण श्रद्धांजलीपर मुख्य रस्त्यावर रांगोळ्या रेखाटल्या होत्या। ट्रॅक्टर ट्रॉली फुलांनी सजवून सुशीलकुमारचं पार्थिव घरापासून ग्रामपंचायत पटांगणात आणण्यात आलं। त्यातून अंत्यविधी त्यांच्या शेतात करण्यात आला। यावेळी सेना दलाकडून ग्रामपंचायतीकडून विविध संघ संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली। अंत्यदर्शनावेळी आजी माजी सैनिकांसह पै पाहुणे नातेवाईक महिला नागरिकांची गर्दी झाली होती। या दुःखद घटनेमुळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी एकसंबा येथे पार्थिव दाखल होताच पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून सुशीलचे धाकटे बंधू सचिन यांना धीर देत सांत्वन केलं। विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने, मलिक।